जेव्हा काही मित्र दारू प्यायला बसतात आणि त्यातला एक जण पिणारा नसतो, तर त्याला सगळेजण आग्रह करत असतात, की "पी, थोडं पी, कधीतरी पी, आत्ता पी." आणि जर तो तिथे ठाम राहिला, की मला दारू प्यायची नाही, मी पीत नाही, पाहिजे तर मी इथून निघून जाईन, पण मी दारूच्या थेंबाला हात लावणार नाही. असं जर आपण वागलो, तर आपल्याला व्यसन लागत नाही, आपलं आरोग्य चांगलं राहतं. त्याचप्रमाणे जेव्हा आपण लग्नात जेवायला जातो, पाहुण्यांकडे जातो, हॉटेलमध्ये जातो, तेव्हा असं लक्षात घ्या, की जशी दारू वाईट आहे, सिगारेट वाईट आहे, त्याचप्रमाणे साखर वाईट आहे, मैदा वाईट आहे, तळलेले पदार्थ वाईट आहेत. त्याच्यामुळे आपल्यासमोर भज्याची प्लेट आलेली आहे, सगळेजण खातायत, तरीसुद्धा मी असा निश्चय केला पाहिजे, की मी ही भजी खाणार नाही, कारण हे खाणं माझ्या आरोग्यासाठी चुकीचं आहे. म्हणजे ज्याला आपण पीअर प्रेशर म्हणतो, म्हणजे माझ्या शेजारचा खातोय, माझ्या बरोबरच्या ग्रुपमधले सगळेजण खातायत, तर मग मी थोडं खायला पाहिजे. हे जे आपल्या मनावरती सोशल प्रेशर असतं, ते झुगारून द्यायला शिका. जेव्हा मी म्हणतो, की मी दारू पिणार नाही आणि मी ह्या माझ्या मतावर ठाम आहे. तुम्हाला काय वाटेल ते करा. त्याचप्रमाणे तुम्ही असं लक्षात घ्या, की मी आईस्क्रीम खाणार नाही, मी भजी खाणार नाही, मी मैद्याची रोटी खाणार नाही. असं जेव्हा तुम्ही म्हणायला लागाल, तेव्हा आधी तुमचा ग्रुप सुधारायला लागेल, तुमची फॅमिली सुधारायला लागेल आणि जर हे प्रेशर सफिशियंट झालं, तर हॉटेलवाले सुद्धा सुधारायला लागतील. कारण हॉटेलवाल्यांना कसं आहे, त्यांना तुमच्या आरोग्याशी काहीही देणं-घेणं नाहीये. त्यांना देणं-घेणं आहे ते फक्त त्यांच्या प्रॉफिटशी. त्यामुळे जर हॉटेलवाल्यांना कळलं, की आपल्याकडे आईस्क्रीम खपत नाहीये, आपल्याकडे गोड पदार्थ खपत नाहीये, आपल्याकडे तळलेले पदार्थ खपत नाहीयेत. साधी गोष्ट आहे, की ते नाही ठेवणार. ते मग चांगल्या भाज्या बनवतील, ताज्या भाज्या बनवतील आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला खायला देतील. आता साधा विचार करा मित्रांनो, वरण, भात, तूप, मीठ, लिंबू हे अतिशय चांगलं अन्न आहे. किंवा आपण घरी बनवलेली डाळ आणि तांदळाची खिचडी ज्यात भाज्या घातलेल्या आहेत, हे अतिशय चांगलं अन्न आहे. ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी हे अतिशय चांगलं अन्न आहे. तरीसुद्धा आपल्याला ते हॉटेलमध्ये मिळत नाही. आपल्याला हॉटेलमध्ये काय मिळतं? तर एकतर मैद्याच्या त्या नान किंवा रोट्या मिळतात किंवा मग गोड पदार्थ मिळतात किंवा तेलकट पदार्थ मिळतात. अरे, जर तुम्हाला हे तुमच्या आरोग्यासाठी खराब आहे, तर तो तुम्ही का खाताय?